दादा ऐक ना, मला खूप भीती वाटते. आपण बाबांना उठून सगळं सांगायचं का? या अनन्याचं नको तिथे डोकं चालतं. आता हे माझ्या खोलीत गेलेत तर सगळा गोंधळ होईल. वेळ बघ अनन्या काय झाली. उगाच बाबांची झोप मोड होईल. इथे तसंही कोणीच नाही. ते दार चुकून उघडं राहिलं असेल. चल. कोणीच नाहीये, तू उगाच घाबरतीयस. चल वरती जाऊयात. नाही नाही नाही. यांनी दार लावलं. आता मी आत कशी जाऊ? आई, माझी भावली कुठे गेली असेल? वेदा, आता रात्र झाली की नाही? ती बाहुली सुद्धा कुठेतरी झोपली असेल. आता तू पण झोप. आपण उद्या शोधूया तिला. चल रिलॅक्स. वेदाचे बाबा, बाहुली सापडणार ना, अगदी सापडणार. पण त्यासाठी ना तुला झोपावं लागणार आहे वेदा. आणि उद्या सकाळी तुझी ती काय तिचं नाव? टमी. ठमी. तुझी ठमी तुझ्या समोर असेल. ओके? प्रॉमिस? नाही, पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस माय प्रिन्सेस. पण आता तुला झोपावं लागेल. आई, आमच्या वेदाला छान थोपट, म्हणजे तिला छान छान झोप येऊ दे, छान छान स्वप्न येऊ दे. चल झोप. चला झोपूया. या. वेदा, डोळे मीट बरं. शांत झोप हा आता. झोपली. अनन्या, चल. काही डोक्यात ठेवू नकोस. तोही शांत झोप. ये चल. दादा, अजूनही ते सगळं माझ्या डोक्यातून जातच नाहीये. अरे, रूम मध्ये कोणीच आलं नव्हतं. मग ती बाहुली कुठे? आई, काय करते तू इथे? वेदा नीट झोपली ना बघायला आले होते. आई आली होती. आई साहेब. काय? हो, म्हणजे मी तशी झोपेतच होते, पण अचानक जाग आली तेव्हा मी आईला पाहिलं होतं रूम मध्ये. पण रूम मध्ये आई का आली होती अचानक? हा, तिला स्वप्न पडलं होतं म्हणून ती वेदाला बघायला आली होती.
सो मे बी बाहुली आई घेऊन गेली असेल. आई का घेऊन जातील बाहुली? ऐका ना, आत्ताच विचारूया का आपण? रात्रभर मला टेन्शन नकोय. दादा चल. अनन्या तू थांब, मी आणि मीरा विचारून येतो. नाही नाही, मी येते. अनन्या वेदा झोपली आहे ना, तू तिला कंपनी दे, आम्ही जाऊन येतो. बरं ठीक आहे. ये चल मीरा चल. काय झालं? इतक्या रात्री त्यांना डिस्टर्ब करावं असं वाटत नाही मला. बरोबर आहे तुमचं, पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाही आहे ना. तुम्ही दोघं एवढ्या रात्री काय काय झालंय? बाबा आई आई काय? दादासाहेब, ते आई साहेबांशी जरा आम्हाला बोलायचं होतं. आत्ता